कुंभ राशी 27 ते 30 जून मोठा चमत्कार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या घटना घडणार म्हणजे घडणार. कुंभ राशींच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी साधा नाही, कारण 28 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अशा घटना आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवल्या आहेत, असे ज्योतिषशास्त्राचे संकेत सांगत आहेत. या 7 घटनांपैकी काही घटना आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवल्या आहेत. ज्योतिषशास्त्राचे संकेत असे सांगत आहेत की या 7 घटनांपैकी काही घटना तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवतात, काही तुमच्या नात्यांमध्ये नवी दिशा देतील, तर एक घटना अशी घडेल जी तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकते. मात्र कुंभ राशींच्या लोकांनो, हा व्हिडिओ सांगितलेली शेवटची घटना आता अत्यंत रहस्यमय असणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रह्मदेवाने कुंभ राशींच्या भाग्यात लिहिलेल्या या 7 घटना कोणत्या आहेत? कुंभ राशींच्या मित्रांनो, 28 जून नंतर तुमच्या जीवनात काही अशा घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत की ज्याचा तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहिलेल्या या 7 घटना आता हळूहळू उलगडू लागणार आहेत. काही घटना तुम्हाला आनंदाश्रू देतील, काही सावध करतील, तर काही तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, शनिदेवांची कृपा आणि काळाचा प्रभाव यामुळे हा काळ कुंभ राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची घटना अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते. म्हणूनच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पहिली घटना, आर्थिक दिलासा. बराच काळ पैशांची चिंता करणाऱ्या कुंभ राशींच्या लोकांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत. जुने व्यवहार पूर्ण होतील. अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. पहिल्या घटनांचा विस्तार. तुम्ही अनेक वेळा निराशा होऊन माझे नशीबच खराब आहे असे म्हणता. आता काळ बदलला आहे. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक अडचणींमुळे थांबलेली काही कामे पुन्हा सुरू होतील. कुटुंबासाठी काही चांगले करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. दुसरी घटना, घरात आनंदाचे वातावरण. घरातील मतभेद कमी होतील. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. अनेक दिवसापासून तणावाखाली असलेले वातावरण शांतता निर्माण होईल. तुमच्या शब्दांना महत्त्व मिळेल. कुटुंबातील लोक तुमच्या मताचा आदर करतील. अनेकांच्या आयुष्यातील मोठे रहस्य उघड करणारे आहे. विशेषतः 4थी आणि 5वी घटना ऐकल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, हे तर अगदी माझ्यासोबतच घडत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ज्याच्याशी तुमचा संबंध बिघडला होते त्याच्याशी पुन्हा संवाद सुरू होईल. कुटुंबातील एखादा वाद मिटू शकतो. घरात आनंद परत येईल. मोठ्यांचे आशीर्वाद लागतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती वेळ आता जवळ आली आहे. तिसरी घटना, सावध राहण्याचा संकेत. तुमच्या आसपास प्रत्येक व्यक्ती तुमचे भलेच इच्छित असते असे नाही. तुमच्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर येऊ शकते. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. गुपिते सर्वांसोबत शेअर करू नका. व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळा. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा. तिसऱ्या घटनेचा विस्तार. या काळात तुमची निर्णय क्षमता वाढेल. चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची बुद्धी मिळेल. स्वामी समर्थांच्या कृपा तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. प्रत्येक अडथळा हा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतो. त्यामुळे घाबरू नका. संयम ठेवा. 4थी घटना, नोकरी आणि व्यवसायात प्रगती. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. मेहनतीचा योग्य न्याय मिळेल. बेरोजगार लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आता उरलेल्या 3 घटनांपैकी एक घटना अशी आहे जी तुमच्या नशिबाचा खेळ बदलू शकते. विशेषतः 6वी घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ सोडू नका. कामात आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या पैशाचे, तुमच्या यशाचे कौतुक करतील. 5वी घटना, शत्रूंवर विजयी.
तुमच्या विरोधात बोलणारे लोक शांत होतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागू शकतील. अन्यायाविरुद्ध लढण्याचे ध्येय मिळेल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोक प्रभावित होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. अनेक दिवसापासून मनात असलेली भीती दूर होईल. तुम्हाला स्वतःची ताकद जाणवेल. संकटांवर मात करण्यासाठी शक्ती मिळेल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, कारण भक्तांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भक्तांना मिळतेच. 6वी घटना म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधामध्ये अत्यंत अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग अत्यंत निर्माण होत आहेत. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील. भावनिक आधार मिळेल. नातेसंबंधांनी मजबूत होईल. एकमेकांवरील विश्वास वाढेल. कुंभ राशींच्या मित्रांनो, आता वेळ आली आहे जिथे तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होता. ब्रह्मदेवाने लिहिलेली 7वी आणि सर्वात मोठी घटना अनेकांच्या आयुष्यात नवी दिशा देणारी ठरेल. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये एकदा जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. 7वी घटना म्हणजे आयुष्य बदलणारा संकेत. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या शेवटच्या घटनेनुसार कुंभ राशींचे अनेक लोकांच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी त्यांचे भविष्य बदलून टाकेल. अनेक वर्षापूर्वी प्रतीक्षा संपली. एखादी मनोकामना पूर्ण होईल. अनपेक्षित शुभ वार्ता मिळेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रार्थना करत आहात ती इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. ही संधी ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असेल. घाईघाईने निर्णय घेऊ नका. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा. जे अशक्य वाटत होतं ते शक्य होऊ शकतं. दुःखाचे दिवस संपून आनंदाचे दिवस सुरू होण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्यामुळे सकारात्मक राहा. श्रद्धा कधीही सोडू नका. आता काही महत्त्वाचे उपाय. सायंकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर 2 अगरबत्ती लावा. हे पूर्ण जळेपर्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. कुंभ राशींच्या मित्रांनो, या 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम घडेल असे तुम्हाला वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.